विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय आहे गणित, त्यातील घटक आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, स्वाध्याय 5. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला स्वाध्याय 5 मधील पहिला प्रश्न काय आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो, प्रश्न तुमच्या लक्षात आला का? 0 ते 9 पर्यंत जे काही अंक 10 अंक आहेत त्यातील 2, 4 आणि 6 हे 3 अंक वगळायचे आहेत आणि राहिलेल्या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मित्रांनो, आता आपण पाहू 0 ते 9 पर्यंतचे हे अंक 2 पहा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 9. मग त्याच्यातले कोणते वगळा म्हणते? 2. हे 2 आपण कॅन्सल केलं. 4 हे 4 पण कॅन्सल केलं. त्याच्यानंतर 6 हा पण, हे 3 अंक वगळायचे आहेत आणि राहिलेल्या संख्यापासून मोठ्यात मोठी. मग मोठी संख्या तयार करायची झाली तर आपल्याला अगोदर सर्वात मोठा अंक घ्यावा लागतो. मग आता आपण मोठी संख्या तयार करण्यासाठी काय करू? 9 घेऊ अगोदर, त्यानंतर 8, त्यानंतर 7, 6 वगळलेला आहे, त्यानंतर 5, 4 वगळलेला आहे, त्यानंतर 3, त्यानंतर 2 वगळलेला आहे, 1 घेऊ, त्यानंतर 0. मग आपल्याला हे 2, 4 आणि 6 हे अंक वगळून राहिलेल्या अंकापासून ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. मग वाचन करा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 म्हणजे 98,75,310 ही आपल्याला ह्या राहिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या मिळालेली आहे. मग ही संख्या आपण पर्याय कुठं आहे? पर्याय कोणत्या पर्यायात आहे? 9, 8, 7, 5. 9, 8, 7, 5, 3, 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त प्रश्न गोंधळात टाकणारे असतात. व्यवस्थित त्याचं वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न काय आहे? 2, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? तर मित्रांनो, 2, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे. तयार होणाऱ्या संख्या किती तयार होतात हे पाहायचं आणि त्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्या नंतर ती बेरीज किती येते. मग मित्रांनो, याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. काय आहे? कोणकोणते अंक इथे? 2, 4, 6. मग आपण जर आपल्या ह्या म्हणजे 246, 462 असं जर आपण 642, 624, 264 असं जर संख्या तयार करत जर आपण बसलो तर काय होईल मित्रांनो, की खूप वेळ लागेल आणि त्याची बेरीज. त्याच्यापेक्षा आपल्याकडे एक ट्रिक आहे. काय आहे? दिलेले अंक कोणते इथं? 2. त्या अंकाची दिलेल्या अंकाची बेरीज. मग दिलेले अंक कोणते? 2. बेरीज करायची. +4 +6 गुणिले 222. म्हणजे ह्या अंकापासून हे जर सूत्र वापरलं तर 2, 4, 6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज जी येते ते आपल्याला इथे मिळून जाईल. मग आता आपण इथे बेरीज करा. 2 + 4 6 आणि 6 आणि 6 12. 12 गुणिले 222. मग आता 12 आणि 222ला गुणाकार करा. 12 दुनी 24ला 4, हातचे आले 2. 12 दुनी 24 आणि 2 26, हातचे आले 2. 12 दुनी 24, 24 आणि 2 26. 2664 हे आपल्याला काय होईल मित्रांनो? उत्तर येईल. 2, 4, 6 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज 2664 येईल. मग पर्याय क्रमांक आपल्याला 4 हे उत्तर मिळेल. आलं लक्षात? यासाठी माझा एक म्हणजे ह्या अशा प्रश्न सतत परीक्षेला येतात, त्याच्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे ट्रिकचा. तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही तो पाहून घ्या. मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहू आपण. काय आहे? 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती?
तर मित्रांनो आपल्याला अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. हे अंक वापरून कोणकोणते 4 5 6 0 8. मग याच्यापैकी मोठ्यात मोठी करायची म्हणजे अगोदर मोठा अंक घ्यायचा. मग यातला मोठा अंक कोणता आहे 8, त्याच्यापेक्षा थोडा लहान 6, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4 आणि 0. मग 86,540 हे अंक वापरून ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळाली. मग आता लहानात लहान संख्या त्याची बेरीज करायची, मग त्याची निमपट किती येईल. मग 2018 आलेला प्रश्न आहे. मग आता लहानात लहान संख्या तयार करा. सर्वात लहान अंक कोणता आहे 0. पण 0 घेतला तर 4 अंकी संख्या तयार होते. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर 0पेक्षा थोडा मोठा अंक असलेला कोणता या अंकापैकी 4. मग त्याच्यानंतर आपल्याला 0 2 नंबरला घ्यावं लागेल 4, मग 5 6 आणि 8. मग ह्याची बेरीज करा. 0 आणि 8 8, 6 आणि 4 10ला 0 हाच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11 हाच्याला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12. मग आपल्याला कोणती संख्या मिळाली हो, 1,27,108. काय मिळाली आपल्याला संख्या 1,27,108. त्याची निमपट करायची म्हणजे त्याला 2 न भाग घालायचा, निमपट मिळेल. बे जातो 2 न भाग, 8 आहे एकक स्थानी. मग बे सकम 12, इथं 7 आहे. बे त्रिक 6, 1 उरला 11 झाले. 5चा भाग बसते, बे पंचे 10, परत 1 उरला 10 झाले. बे पंचे 10 आणि इथं काय राहिलं 8, बे चोक 8. मग त्या संख्येची निमपट म्हणजे 63,554 ही आपल्याला संख्या किंवा ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल ह्याचं. आलं लक्षात. तुमच्या मोठ्यात मोठी संख्या बनवली, त्याच्यामध्ये त्याच्यात त्या अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या बनवली, दोघांची बेरीज आणि निमपट म्हणजे त्याचं 2ने भागायचं ते येणाऱ्या बेरजेला, मग त्याची निमपट मिळेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. 4था प्रश्न काय आहे, 1 3 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यामधील फरक किती. मित्रांनो 3 अंक दिले त्याच्यापासून 6 अंकी तयार करायचे म्हणजे एक अंक आपल्याला जास्त वेळेस घेता येतो ह्याच्यामध्ये एखादी अंक. मग मोठ्यात मोठी जर संख्या तयार करा म्हटली, असं जर असेल 3 अंक देऊन किंवा 4 अंक देऊन, जेवढे अंक दिले त्याच्यापेक्षा जर जास्त अंकी विचारलेले असेल तर मोठा अंक जास्त वेळेस वापरायचा. मग याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे 5. मग मोठ्यात मोठी तयार करत असताना 5 काय करायचं, आपल्याला 6 अंकी विचारले, मग 3 अंकापासून 3 अंकी तयार होते. मग 5 काय करायचं आपण 4 वेळेस घ्यायचा, हे 4. मग राहिले किती हो आता 3 आणि 1, हे 3 1, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 55,05,531 ही ह्या 3 अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळेल. त्यानंतर या 3 अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या ह्याचा फरक म्हणजे वजाबाकी. मग लहानात लहान संख्या म्हणजे याच्यातला सर्वात लहान अंक कोणता 1. मग 1 हा जास्त वेळेस घ्यायचा, 1 2 4 वेळेस घेतला. त्यानंतर राहिलेले अंक कोणते, त्याच्यापैकी 1 पेक्षा मोठा 3 आणि त्याच्यापेक्षा मोठा 5, ह्याची वजाबाकी करा. आता मग आपल्याला लहान संख्या काय मिळाली, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,11,135 ही लहान. मग दोघांचा फरक काय म्हणते, मोठी आणि लहान. मग आता ह्याचा फरक काढा. 11 मधून 5 गेले 6, इथं राहिले 2, मग 2 मधून 3 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, इथे झाले 12, 12 मधून 3 गेले 9 राहिले, इथला हातचा इथे गेल्यामुळे इथे 4, 4 मधून 1 गेला 3 राहिले, 5 मधून 1 गेला 4 राहिले, 5 मधून 1 गेला 4 राहिले, 5 मधून 1 गेला 4. मग आपल्याला उत्तर काय आलं 4,44,396. मग आता पर्यायामध्ये पहा 4,44,396. तर पहिलाच पर्याय आहे मित्रांनो 4,44,396 या उत्तराचं. तुमच्या लक्षात आलं का. असे जर 3 अंक देऊन 6 अंकी जर विचारलं किंवा कमी अंक देऊन जास्त अंकी विचारलं तर मोठी संख्या तयार करत असताना त्या दिलेल्या अंकापैकी जो अंक मोठा आहे तो जास्त वेळेस वापरायचा आणि राहिलेले अंक एक वेळेस वापरायचे. आणि लहान अंक विचारलं तर लहान अंक जास्त वेळेस वापरायचा आणि राहिलेले अंक एक वेळेस वापरायचे. त्यानंतर 5वा प्रश्न काय आहे आपण पाहू. 5वा प्रश्न 2 8 5 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल. वरच्यासारखाच हा पण प्रश्न आहे मित्रांनो. इथं 4 अंक दिलेत आणि तयार करायची 6 अंकी संख्या. मग 6 अंकी संख्या तयार करू, मग त्याच्यानंतर त्याच्या हजार स्थानी कोणता अंक आहे ते पाहू. मग मित्रांनो मोठ्यात मोठी म्हणते ते सर्वात मोठी. मग मोठा अंक जास्त वेळेस घ्यायचा,
मग मोठा अंक इथं 4 अंक आहेत, त्याच्यापैकी मोठा अंक 8 आहे. मग 8 किती वेळेस घ्यावं लागेल आपल्याला? 6 अंकी करायचे म्हणून 3 वेळेस घ्यावं लागेल. मग राहिले आता 3 अंक, हे 3 आणि ते 3. मग राहिलेले अंक 5, 4, 2 ही झाली ह्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. कळालं का तुम्हाला? मग त्याच्यात काय विचारले? संख्या तयार केल्याच्या नंतर पुढं काय? हजार स्थानी कोणता अंक येईल? हे एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी 8 अंक येईल, तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. खूप सोपे प्रश्न आहेत, अवघड काही नाही मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं इथं उत्तर मिळेल किंवा तुमच्या मनात जी शंका आहे त्या शंकेचं निरसन होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? 3, 5, 1, 0, 7, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या व 6 अंकी सर्वात लहान संख्यामधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काय? मित्रांनो, अगोदर ह्या अंकापासून आपल्याला 6 अंकी सर्वात मोठी आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि मग त्या मोठ्या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व लहान संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील आपल्याला काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. मग 6 अंकी विचारलेले अंक किती दिलेत? 1, 2, 3, 4, 5, 6. कारण इथं लिहिलेलं आहे प्रत्येकी एकदाच वापरून. मग चला आपण मोठी संख्या तयार करू अगोदर, सर्वात मोठी. मग मोठी म्हणजे मोठा अंक अगोदर 9, त्याच्यापेक्षा थोडा लहान 7, 5, 3, 1 आणि 0. 9,75,310 ही मोठी संख्या मिळाली. मग आता लहान संख्या तयार करून घेऊ. मग लहान संख्या तयार म्हणजे लहान अंक, लहान कोणता? 0. पण 0 अगोदर घेत नाहीत, कारण 0 जर घेतला तर 5 अंकी संख्या तयार होते. मग 1 घेऊ त्याच्या अगोदरचा, 0 हा 2 नंबरला घेऊ. त्याच्यानंतर 3, 5, 7 आणि 9 ही सर्वात मोठी संख्या तयार झाली, ही सर्वात लहान. मग पुढं आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले की सर्वात मोठी संख्या तयार करा, सर्वात लहान संख्या तयार करा आणि त्या दोन संख्यामध्ये 9 आलेला आहे, तर मोठ्या संख्येतल्या 9 या अंकाची स्थानिक किंमत व लहान संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मग आता इथं मोठ्या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 9 लाख. आणि लहान संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत काय येणार? 9 येणार. मग ह्याचा फरक म्हणजे ह्याची वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10 मधून 9 गेला 1. मग इथं किती राहिले? 9. इथं किती? 9. इथं 9, इथं 9. हातचा इकडे गेल्यामुळे इथं काय राहिलं? 8. मग उत्तर काय आलं? 8,99,991. आलं लक्षात तुमच्या? खूप सोपे आहे, अवघड काही नाही. मग 8,99,991 हे कुठल्या पर्यायात आहे? 8,99,991 पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळेल. आलं लक्षात तुमच्या? खूप सोपं आहे, अवघड असे काहीच नाही. त्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहू. 5 आणि 6 या 2 अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन करा. 5 आणि 6 हे 2 अंक वापरायचे आणि 8 अंकी संख्या तयार करायची. मग आपण असाच प्रश्न वर पाहिला होता. त्या प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात आला असेल की जर कमी अंक देऊन जास्त अंकी संख्या तयार करा जर म्हटलेला असेल तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं की मग संख्या कशी विचारली आहे पाहायचं. मोठ्यात मोठी म्हटलं तर मोठा अंक जास्त वेळेस वापरायचा आणि लहान अंक एक वेळेस वापरायचा. मग आता आपल्याला इथं 2च अंक दिलेत, त्याच्यापासून त्यांनी 8 अंकी संख्या तयार करा म्हटलेला आहे. मग मोठा कोणता आहे दोन्हीपैकी? 5 आणि 6 मध्ये 6 हा मोठा अंक आहे. तर मित्रांनो मग आपल्याला काय करावं लागेल? 8 अंकी विचारले, अंक तर 2 आहेत, मग 6 आपल्याला 7 वेळेस घ्यावं लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 5 एक वेळेस. मग हे मोठ्यात मोठी 8 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्येचं योग्य वाचन. मग आता ह्याचं वाचन करू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे 6,66,00,000. हे पहा, 6,66,665 हे आपल्याला उत्तर येईल.
मग उत्तर कुठं आहे? 6,66,00,000. 6,65,00,000 हे येणार नाही. 6,66,00,000 किंवा लक्ष. 66,600 आहे, हे पण येणार नाही, इथं 500 आहे. 6,66,66,656 दिलेलं आहे, हे पण येणार नाही. 65 यायला पाहिजे. 6,66,66,665. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला येईल. आलं लक्षात तुमच्या मित्रांनो? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न येतं. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न 8वा काय आहे? 9,3,5,7,0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा. त्यांच्या बेरजेचा 1/3 म्हणजे किती? तर मित्रांनो, आपल्याला काय करायचे? हे 5 अंकापासून 5 अंकी म्हणजे प्रत्येकी एकदाच मोठी व लहान संख्या तयार करायची, त्यांची बेरीज करायची आणि त्याचा 1/3 काढायचे. तर पहा, प्रश्न सोपा आहे, पण तुमच्या एकाच प्रश्नामध्ये 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. अगोदर मोठी संख्या तयार करायची, त्याच्यात लहान संख्या तयार करायची, त्या दोघांची बेरीज करायची आणि मग त्याचा त्या येणाऱ्या बेरीजचा 1/3 भाग काढायचे. मग पहा, आपण मोठी संख्या तयार करू. मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक कोणता आहे? 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि 0. मग 97,530 ही संख्या काय झाली? मोठी संख्या मिळाली आपल्याला. त्यानंतर आता 5 अंकी सर्वात मोठी इथपर्यंत आलं. मग आता सर्वात लहान संख्या तयार करू. लहान संख्या तयार करत असताना अगोदर लहान अंक घ्यायचा. मग इथं 0 आहे, 0 आपल्याला अगोदर घेता येत नाही म्हणून 3 घ्यायचा. 3, 0, 5, 7, 9 ही काय झाली? ही मोठी संख्या मिळाली, ही लहान संख्या मिळाली. आता ती काय म्हणलेलं आहे पुढं? तयार करा. मग केली. त्याची बेरीज करायची अगोदर इथं. मग आता हे 2 संख्येची बेरीज करा. 9 आणि 0 9, 7 आणि 3 10ला 0, हाच्याला 1, 5 आणि 5 10, हाच्या 1 11, हाच्याला 1, 7 आणि 0 7 आणि हाच्या 1 8, 9 आणि 3 12. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,28,109 हे काय झाले? आपल्याला ह्या 2 संख्येची बेरीज मिळाली. मग आता ह्या बेरजेचा 1/3 काढा. काय म्हणते? बेरजेचा 1/3. मग कोणती बेरीज काय मिळाली आपल्याला? 1,28,109. ह्याचा 1/3 म्हणजे गुणिले 1/3. मग आता ह्याचा काहीच छेद नाही म्हणजे 1 आहे. मग आता ह्या दोघाचा जर गुणाकार केला तर ह्या संख्येने 1ला गुणलं तर तीच संख्या येईल 1,28,109. ह्याचा छेद 1 आहे, ह्याचा 3. मग ह्या दोघा 1चा आणि 3चा गुणाकार केला म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार घ्या करून. मग 3 1 3. मग आता 3 वरच्या संख्येला भाग जाते का बघा? 3ची कसोटी काय आहे पहा? संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. मग 2 आणि 1 3, 8 11 आणि 1 12, 12 आणि 9 21. 21 हे 3च्या पाड्यात आहे म्हणजे 3ने भाग जाते. मग आता 3ने भाग घालू आपण. 3 1 3, 3 चौक 12, मग 8 आहे. 3 त्रिक 9 मोठा होते. 3 दुनी 6, मग 6 गेले तर 2 उरले 21 झाले. 3 7 21, 0ला 0, 3 त्रिक 9. मग उत्तर काय आलं हो? 42,703 आपल्याला उत्तर आलं. म्हणजे प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. दिलेल्या अंकापासून मोठी संख्या तयार केली, लहान संख्या तयार केली, त्या दोघांची बेरीज केली आणि त्याचा 1/3 काढला. 1/3 किती आला? 42,703. मग 42,703 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारले जातात गोंधळ टाकण्यासाठी. पण प्रश्न व्यवस्थित वाचन करा, उत्तर तुम्हाला मिळून जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा प्रश्न काय आहे मित्रांनो? 0 1 2 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? हे अंक एकदाच वापरायचे आहेत. हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 अंक किती? मग अगोदर हे अंक वापरून 9 अंकी लहान संख्या तयार करायची. मग किती अंक दिले तिथं? 1 2 3 4 5 अंक दिले. त्याच्यापासून 9 अंकी संख्या तयार करायची. मग तुमच्या लक्षात आलं का? मग संख्या 9 अंकी करायची तर कशी? लहान.
मग 5 अंकापासून 9 अंकी लहान करायची म्हणजे ह्या दिलेल्या अंकामध्ये जो सर्वात लहान अंक आहे तो अंक काय करायचा, जास्तीत जास्त वेळेस वापरायचा, म्हणजे 9 अंक येईपर्यंत वापरायचा आणि बाकीचे अंक एक वेळेस वापरायचे. मग चला, मग आता इथं आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. 5 अंक दिलेत, 9 अंकी तयार करायचे. मग लहान अंकी करत असताना ह्याच्यातला लहान अंक कोणता आहे, 0. पण 0 अगोदर घेत नाहीत. मग 1 घ्या, हे 1. मग आता ह्या 5 अंकांमधून 1 गेला, राहिले 4. 4 पैकी 2, 8, 6 हे 3 वेळेस आहेत. मग 0 वापरायचं आता जास्तीत जास्त लहान संख्या तयार करायची म्हणून. मग आपल्याला 9 अंकी म्हटलेलं आहे. मग ही 1, 2, हे 3, हे 4, 5 आणि हे 1, 6. मग आता इथं काय राहिले, 0 आणि 1 गेला तर हे 2, 6, 8. म्हणजे आपल्याला ही काय झाली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 अंकी संख्या मिळालेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणतं, ह्या मिळालेल्या लहान संख्या मिळाली 9 अंकी. मग ह्या संख्येत 0 हा अंक किती वेळा आला, 1, 2, 3, 4, 5. 0 अंक किती वेळेस आला हो, 5 वेळेस आला. आलं का लक्षात तुमच्या? पर्याय क्रमांक 1. खूप सोपं आहे मित्रांनो. काय करायचं, आपल्याला अंक किती दिलेत, इकडे लक्ष द्या. अंक आपल्याला दिलेत 5. मग लहान संख्या तयार करा म्हणले. मग ह्याच्यातला लहान अंक कोणता आहे, 0. मग आता त्या दिलेल्या 5 अंकामधून 0 बाजूला काढा. तिथं राहिले किती अंक, 4. मग ते एक वेळेस घ्या. मग आता हे 4 अंक किती अंकी तयार करा म्हणले, 9 अंकी. 9 अंकामधून हे 4 अंक वजा करा, 5. मग 0 आपल्याला किती वेळेस घ्यावं लागेल, 5. ही संख्या तयार करायची नाही, तोंडी उत्तर ह्याचं आपल्याला मिळून जातं. आलं का लक्षात तुमच्या? त्यानंतर पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न काय आहे ते पाहू आपण. दोन, 4, 6, 8, 7, 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती. मित्रांनो, 2, 4, 6, 8, 7, 0 हे अंक आपल्याला प्रत्येकी एकदाच वापरायचे. वापरून 6 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि त्याच्यातला 10,000 स्थानावर असलेला अंक आणि एकक स्थानावर असलेल्या अंकाचे आपल्याला काय करायचं आहे, दोघाचा गुणाकार करायचे. तर मित्रांनो पहा, इकडं एकदाच वापरून म्हटलेलं आहे. मोठ्यात मोठी संख्या, सर्वात मोठ्या संख्येत मोठी संख्या तयार करायची. म्हणजे मोठा अंक घ्या अगोदर, कोणता आहे, 8, 7, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 0. म्हणजे 8,76,420 ही काय झाली, मोठ्यात मोठी संख्या मिळालेली आहे. मग आता त्याच्या पुढं काय म्हटलेलं आहे, 10,000 स्थानावर. मग चला ह्याचं वाचन करा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग 10,000 स्थानावर कोणता अंक आहे, 7. 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत, मग ह्याची स्थानिक किंमत किती येणार, 70,000. व एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत, एकक स्थानाला कोणता अंक आहे, 0. ह्याची स्थानिक किंमत 0. ह्याचा दोघाचा गुणाकार किती येईल, गुणाकार ह्याचा कोणत्याही संख्येला 0 गुणलं किंवा 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार येतो 0. मग ह्याचं उत्तर काय येईल, 0. पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 11वा प्रश्न काय आहे पाहू आपण. 40268 या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण 1000 संख्या तयार करा. तर मित्रांनो आपल्याला काय करायचे, पूर्ण 1000 म्हणजे 0 अंक हा 1000पर्यंत आला पाहिजे. मग आपल्याला मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर आपल्याला मोठा अंक 8 आहे. 8 अंक जास्त वेळेस वापरावा लागेल. 8 अंकी विचारले, 1, 2, 3, 4, 5 अंक दिलेले आहेत तिथं. मग त्याच्यात आपल्याला काय करावं लागेल, मोठा अंक कोणता आहे, 8. मग मोठा अंक जर जास्त वेळेस घेतलो पहा, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2 आणि 0. मग हे 1, 2, 3, 4, 5 अंकी मिळाले. मग 8 अंकी करण्यासाठी आपल्याला मोठा अंक हे किती मिळाली, 1, 2, 3, 4, 5. हे 8 इथं जर वापरला, मोठी विचारल्यामुळं मोठा अंक जास्त वेळेस घ्यायचा, 6, 7 हे 8.
मग हे मोठ्यात मोठी 8 अंकी संख्या तयार झाली. पण मित्रांनो इथं काय विचारले, पूर्ण हजार संख्या, पूर्ण हजार म्हणजे इथं जे येणारे हे आहेत ते पूर्ण हजारामध्ये आली पाहिजे. मग ही संख्या काय झाली, 6420 अशी लागली. मग इथे एक तर 6000 यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हजार म्हणल्याच्या नंतर हे इथं शून्य आपल्याला वाढवायला लागतील. मग हे इथं काय आलं बघा, 2000 आलं का. मग आता 8 अंकी घ्या, 1 2 3 4 5 6 7 8. मग हे मागचे कट करून टाका हे. मग आता उत्तर काय येईल आपलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 8,86,42,000. हे आपली 42,000 ही पूर्ण हजार संख्या आली आत्ता आली. मग आपलं काय उत्तर आलं, 8,86,42,000. 8,86,042,000 86,42,000 पर्याय क्रमांक 3. आला का लक्षात तुमच्या मित्रांनो. पूर्ण हजारी विचारल्यामुळं आपल्याला काय करावं लागले, मोठ्यात मोठी विचारली होती म्हणून आपण अगोदर 8 अंक जास्त वेळेस वापरून मोठ्यात मोठी तयार केली. पण पूर्ण हजारी येण्यासाठी आपल्याला शून्य जास्त वेळेस वापरावं लागेल. म्हणून इकडले 8 आपण कमी केले, जेवढे कमी केले तेवढे इकडे वाढवले. आला का लक्षात तुमच्या. त्यानंतर आपण 12वा प्रश्न काय आहे पाहू मित्रांनो. 12वा प्रश्न काय, कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. कोणताही अंक एकदाच वापरायचे, तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. लहान म्हणजे लहान अंक अगोदर वापरावा लागेल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 आणि हजार स्थानी प्रत्येक संख्येच्या ठिकाणी सारखंच आहे. म्हणजे सुरुवातीला 13 आहे, हे तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर शतक स्थानावरचा अंक पाहू. मग शतक स्थानावर सगळ्यात लहान कुठं आहे, इथं 9, इथं 5 7 9. मग इथं काय, हे लहान आहे 5. मग त्याच्यानंतर मित्रांनो हे 13,957, 13,700 आहे, इथं 13,900 आहे आणि 13,500. मग 5 अंकी लहान संख्या म्हणजे 13,579. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला ह्याचं येईल. आलं का लक्षात तुमच्या. पर्यायात दिलेल्या पर्यायातून 5 अंकी एकदाच एक अंक वापरून तयार होणारी लहान संख्या म्हणजे 13,579. प्रत्येक अंक 1 3 5 7 9 एक वेळेस वापरलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा व शेवटचा प्रश्न काय आहे मित्रांनो. पुढचा व शेवटचा प्रश्न 13वा. 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून म्हणजे डबल वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. आपण वर पाहिलेलं आहे, मोठी म्हणलं पुन्हा पुन्हा वापरायचं आणि मोठी म्हणले की मोठा अंक जास्त वेळेस वापरायचं, लहान म्हणले की लहान अंक जास्त वेळेस वापरायचं. मग 3 5 7 ह्याच्यापासून किती 5 अंकी विचारलेले. मग काय करा, मोठा म्हणजे मोठा अंक अगोदर घ्या. 7 5 3 किती अंकी झाली हो, 3 अंकी. मग 5 अंकी विचारलेली आहे. मग आता ह्यातले कोणते अंक वाढवावे लागतील. लहान अंकी म्हणलं तर इकडे 3 वाढवत चालायचं. मोठी अंकी म्हणजे मोठी संख्या विचारली आहे म्हणून 7 वाढवत चालायचं. हे 4 अंकी झाली, हे 5 अंकी. मग संख्या कोणती आली मित्रांनो, 77,753. 77,753 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपला स्वाध्याय 5 संपलेला आहे. यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.